संध्याकाळचा स्वयंपाक आवरल्यानंतर मी आणि ओवी गेलो होतो गार्डनमध्ये बसण्यासाठी आणि ते ना आम्ही विमानं पाहत होतो. तर इथून किती विमानं गेली हे आमचं चाललं होतं. तेवढ्यात मिस्टरांचा कॉल आला आणि त्यांनी आमच्यासाठी शॉपिंग केली होती. तर त्यांना पुन्हा बाहेर जायचं होतं म्हणून सर्व कपडे त्यांनी माझ्याकडे दिले. आता ते कपडे आम्ही आणले घरामध्ये आणि घालून बघितले. तर चारवी ओवीला 1-2 कपडे फक्त व्यवस्थित नाही बसले तर ते फक्त आम्ही रिटर्नला टाकले आणि मला जे मिस्टरांनी कपडे आणले होते तर ते सर्व व्यवस्थित बसले. ते मी सर्व ठेवून घेतले आणि आम्हाला स्वतःलाच जायचं होतं ॲक्च्युली डीमार्टमध्ये शॉपिंग करायला. पण मिस्टरांनीच येता येता शॉपिंग केलेली आहे पनवेलला. तर आम्हाला अजून 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या. दुसऱ्या दिवशी होता बुधवारचा बाजार. तर मुलींना म्हटलं आपण बाजारात पण जाऊ आणि त्यानंतर शॉपमध्ये पण जाऊ. मेन म्हणजे चारवीला जीन्स घ्यायची होती तर तीच खास घेण्यासाठी आम्ही गेलो. बाजारामध्ये आम्ही घेतले कानातले. तर 1-2 ठिकाणी आम्ही बघितले. आम्हाला जे कानातले आवडले तर ते आम्ही घेतले. त्यानंतर बाजार म्हटलं की काही ना काही खाण्याची इथे स्टॉल असतातच. तर मग चारवी आणि ओवीला इथे पाणीपुरी दिलेली आहे. तर इथली पाणीपुरी पण खूप छान मिळते आणि आम्ही ना प्रत्येक गोष्ट इथे पाहत होतो. परंतु जी गोष्ट आम्हाला गरजेची वाटत होती तर तीच आम्ही इथे घेत होतो. पूर्वी तुम्हाला आठवत असेल की ना जे साबण असायचे तर ते टांगून ठेवायचो आपण आणि त्याला हात धुवायचो. तर इथे माशाच्या आकाराचे होते. तर मी 2 घेतलेले आहेत ते साबण आणि त्यानंतर ओवीला डेली यूजला पण 1-2 कपडे मला घ्यायचे होते ते देखील घेतलेले आहेत. आणि इथे ओवी खात आहे काला खट्टा. त्यानंतर आम्ही शॉपमध्ये पोचलो. इथे चारवीसाठी जीन्स घेतली आणि मग मी माझ्यासाठी देखील घेतली. त्यानंतर इथे गरम गरम वडापाव बनत होते तर तिथे वडा घेतला आणि त्यानंतर घरी आलो. मिस्टरांना कॉल केलं ते अजून घरी आले नव्हते. साधारण 7-8 वाजले होते. तर मग मिस्टरांना म्हटलं होतं कुल्फी घेऊन या. तर बघा इथे रात्रीचे 12 वाजून गेलेत तेव्हा मिस्टर आले आणि आमच्यासाठी कुल्फी देखील घेऊन आले. तर छान असा आजचा दिवस गेलेला आहे. एवढी सारी शॉपिंग आम्ही कशासाठी केली हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.